संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरती सोलापूर जिल्ह्यामध्ये भॅड हल्ला झाला। त्याच्या तोंडाला काळं फासण्याचं काम, शाही फासण्याचं काम देखील करण्यात आलं होतं। त्यानंतर मात्र महाराष्ट्रभर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल मराठा महासमाज जो आहे त्याचा रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये क्रांती चौकामध्ये जे आहे तर आज सकल मराठा समाजातर्फे त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे। माझ्यासोबत सकल मराठा महासंघाचे काही कार्यकर्ते आहे, आपण त्यांची चर्चा करणार की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। तर काय सांगाल प्रवीण गायकवाड यांच्यावरती जे काही शाही फेक झालेले आहे त्याकडे तुम्ही कसे पाहता? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की 13 जुलैला प्रवीणदादा गायकवाड एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे। यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला याचा आम्ही सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर यांचा जाहीर निषेध करतो। खूप हा भ्याड हल्ला आहे। तर मी तरी सांगू इच्छितो की ही षड्यंत्र आहे सरकारचं। हे सरकारचे पिलावळ जे माजले आहेत ना, हे षड्यंत्र करून अभ्यासू व्यक्तिमत्वास कसं दाबण्यात येईल, परंतु जो विचार असतो तो विचार कधी दबत नसतो बांधवांनो। कारण संभाजी ब्रिगेडचे जे आपले प्रवीणदादा गायकवाड आहे यांनी बरेचशा विद्यार्थ्यांना बाहेर फॉरेनच्या देशामध्ये जॉबला लावलेलं आहे, त्यांना बरेचसे सहकार्य केलेलं आहे। त्यानंतर अभ्यास व्यक्तिमत्व असले ते सरकारच्या नजरेत आले आहे आणि मराठा समाजासाठी त्यांचं कार्य खूप मोठं आहे प्रवीणदादा गायकवाडचं। तर मी सांगू इच्छितो जो हा भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि छत्रपती संभाजीनगरकडनं तीव्र निदर्शने अजून मोठे होतील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठे मोठे निदर्शनं तुम्ही करावे आणि प्रवीणदादा गायकवाड यांना न्याय मिळावा आणि त्या आरोपींना जो काटे आहे हा काटेला मोकळा फिरू देणार नाही, त्याला खूप बदलण्यात येणार आहे। मी एवढी विनंती करतो सरकार। जर सरकारने जे आहे जे काटे आहेत त्यांनी जे काही शाही फेक केली किंवा मारहाण केली त्याच्यावरती जर तुमच्या म्हणण्यानुसार जर तात्काळ त्याला अटक किंवा गुन्हा दाखल नाही झाला तर यापुढे तुम्ही तो आंदोलन कसं असेल? यानंतर जर सरकारने जर याचं गांभीर्याने जर घेतलं नाही, कारण सरकार प्रत्येक गोष्टी हे गांभीर्याने घेत नाहीये। हा पूर्ण सकल मराठा समाजाच्या अभ्यास व्यक्तिमत्वावर केलेला हल्ला आहे। हा फक्त प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर केलेला हल्ला नसून हा हल्ला खूप मोठा असा आहे। हा समाजावर आणि एका अभ्यास व्यक्तिमत्वावर आणि एक प्रखर विचार मांडणाऱ्या व्यक्तिमत्वावर केलेला हल्ला आहे। तर आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि जर काटेला जर तात्काळ जर अटक नाही केली आणि त्याच्यावर जर गंभीर आरोप जर तात्काळ जर लावले नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाची अशी आंदोलनं प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये उमटणार आहे। नक्कीच आपण पाहिलं होतं सकल समाजाचे मराठा समाजाचे काही कार्यकर्ते होते, त्यांनी देखील अशा भावना व्यक्त केल्या की ज्या काटेंनी प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाही फेक केलेली त्यांना तात्काळ अटक केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्यापेक्षाही आज जे झालं आंदोलन त्यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येतील असं देखील आव्हान त्यांनी केलेलं आहे। संजय, लोकसेवा न्यूज, छत्रपती संभाजीनगर।